पाणी नंतर नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथे आलेलो आहे। आपण जे दृश्य बघत आहात ते बिदाल येथे पार्वती पांडुरंग चिरमे यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन आहे। या पुण्यस्मरण दिनानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमास बिदाल नगरीतील तसेच पै पाहुणे, नातेवाईक असे विविध क्षेत्रातील माणसं या कार्यक्रमास आलेले होते। तर पार्वती चिरमे यांचे चिरंजीव विलास चिरमे त्यांच्या आईच्या काही आठवणी सांगत आहेत। पार्वती पांडुरंग चिरमे त्यांच्या काही आठवणी अशा आहेत की आम्हाला लहानपणापासून सांभाळ करून आज आमच्यातून ते निघून गेले। आम्हाला फार दुःख वाटत आहे। माझा भाऊ सुभाष पांडुरंग चिरमे आणि माझी बहीण लता राजेंद्र कचरे असा परिवार आहे। आपल्या सोबत आहेत ते महादेव तपकिरे, तेही त्यांचे पाहुणे आहेत। कैलासाची पार्वती चिरमे यांच्या काही आठवणी तेही सांगत आहेत। पार्वती पांडुरंग चिरमे यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं आणि त्यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे। यानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता। चिरमे कुटुंबियांनी तसं फार हलाखीतून दिवस काढले। पांडुरंग चिरमे आणि पार्वती चिरमे यांनी हलाखीतून शेतीचा व्यवसाय करून शेतीतून काबाड कष्ट करून मुलांना जोपासलं। 2 मुले आणि 1 मुलगी असा त्यांचा पाठीमागे परिवार आहे। आणि त्यांच्या या निमित्त दोन्ही भाऊ एकत्र आहेत आणि कधीही त्यांच्यात वादविवाद नसतो, खेळी मिळत आहेत। त्यांनी पार्वती चिरमेंनी केलेले संस्कार ह्या मुलांच्यावर घडलेले आहेत, त्यातून त्यांचा परिवार उभा राहिलेला आहे। तर त्या देहाला परत यावं लागतं। एका माणसाने एका मुलाला, स्वतःच्या मुलाला सांगितलं की हे 100 रुपये घे आणि बाजारात जाऊन चांगली ताजी 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 फळं घेऊन ये, ताजी फळं घेऊन ये। त्या व्यक्तीने आपल्या मुलाला सांगितलं हे 100 रुपये घे आणि ताजी 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 फळं तू घेऊन ये। तो मुलगा म्हणाला बर बाबा। मुलगा गेला बाजारात। बाजारात जाता जाता त्याला रस्त्याच्या कडेला एक माकडाचा खेळ दिसला। माकडाचा खेळ दिसला आणि तो मुलगा माकडाचाच खेळ बघत राहिला। मग ज्यावेळेस तो व्यक्ती माकडाला खेळत होता आणि नंतर पैसे मागत होता, त्याच्या पिशवीत होते ते 100 रुपये त्यांनी टाकले। त्या माणसाच्या भांड्यात ते 100 रुपये टाकून दिले। आता हा खेळ संपला, संध्याकाळ झाली। आता घरी जायचा विचार आला, अरे आपल्याला बाबांनी ताजी 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 फळं आणायला सांगितली होती, पण पैसे नाहीयेत। तो माणूस कोण होता आणि तो माकडाचा खेळ कोण होता? तो माणूस होता देव। आणि त्या देवाने आपल्याला जन्माला घातलं। जन्माला घातल्यावर आपण माकडाचा संसार म्हणजे संसारात आपण सामील झालो आणि बायका मुलं यांच्यात आपण गुरफटून गेलो। आपले 100 वर्ष म्हणजे 100 रुपये संपले। म्हणजे आपले 100 वर्ष आपल्याला दिलेले होते। 100 रुपये दिले म्हणजे आपल्याला 100 वर्ष दिले होते, पण आपण जगलो का? मग हे 100 रुपये त्या भांड्यात टाकले। मग त्या भांड्यात टाकलेले 100 रुपये आता फळं घ्यायला सांगितलं, 100 रुपये तर नाहीयेत। मग बाबा दुकानच बंद झालती। अरे दुकान तुला तर मी सकाळी पाठवलं होता, तुला फळं आणण्यासाठी सकाळी पाठवलं होतं, संध्याकाळचे 11 वाजले तरी तू आला नाही। मग सकाळपासून दुकान उघडीच नव्हती का? अरे मी तुला एवढा फुकट शरीराचा देह दिला देव म्हणतो आणि तू ह्या संसारात घालवला। माझं नामस्मरण नाही करता आलं तुला।
हरिशिन भजशी कवन्या गोन कवन्या गोन हरिशिन भजशी कवन्या गोन हरिशिन भजशी कवन्या गोन हरिशिन भजशी सायासे करीची प्रपंच जननीचे सायासे करीची प्रपंच जननीचे हरिशी न भजसे कवन्या गोने हरिशी न भजसे कवन्या गोने सायासे करीची प्रपंच जननीचे सायासे करीची प्रपंच जननीचे संसारात संपून गेला आणि म्हातारपणाची आठवण झाली. कितीतरी दुःख सोसत असतात, कितीही दुःख येऊ दे. आई वडील म्हणतात अरे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. किती त्रास झाला, काय झालं तरी पण ते आई वडील त्या मुलाला साथ देत असतात. त्या आई वडिलांना एकच वाटतं की म्हातारपणाची काठी आमच्या मुलांनी व्हावं. तरुणपण म्हातारपणात जे माणसं हे होतात त्या मुलांनी आम्हाला आधार द्यावा, आमची काठी बनवून राहावं. पण प्रत्येकाच्याच नशिबात नसतं हो असं. किती यातना झाल्या तरी ते सहन करतात अभंगाचं तिसरं जग. पैसा 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 करून घर बांधलेलं असतं. म्हातारपणातलं सुख कसं आहे? चांगलंय का? सगळ्या म्हाताऱ्यांनी सांगायचं, सगळ्या म्हाताऱ्यांना मारुतीचं मंदिर मोकळं आहे का नाही? मारुतीच्या मंदिरात कधी म्हातारपणीच, कधी पाया पडाय गेल तर घोड्यावर बसून त्याच्यावर परत म्हातारपणी जाता. मध्ये आधी जाता का मारुतीला? नाही. म्हातारपणातलं दुःख लय वाईट आहे. पैसा 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 करून घर बांधलेलं असतं, हाडाची काढ रक्ताचं पाणी केलेलं असतं, मुलांना शिक्षण दिलेलं असतं. जिला आपण वाजत गाजत आणतो ना ती सुद्धा बायको आपल्या तिरस्कार करते. जिने आपल्या बरोबर आयुष्य घालवलेलं असतं ना, बाईल म्हणे खर मरता तरी बरे नासिले घरे थुंकून. बायको म्हणते खुकून 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 घर नासवलंय, ही म्हातारे एकदाच मेलेलं बरं. म्हणजे आपण ज्या बायकोला वाजत गाजत घेऊन आलो ती बायको तरी आहे का आपल्या बरोबर? हे म्हातारपणाचं दुःख. म्हातारा झालं की चार प्रतिष्ठित लोक आले की मुलं म्हणतात बाबा बाहेर बसा, रानात जाऊन यावं म्हणतात का नाही? का? प्रतिष्ठित असतात ती लोक, फुलं वाटा फुलं प्रतिष्ठित असतात ती लोक. आता शेवटचं मरण, म्हातारपण झालं आता शेवटचं मरण. मरणाच्या वेळेस किती वेदना होत असते. 33 कोटी रोम आपल्या शरीरावर आहेत. मग एका रोमाला 1000 वेळा विंचू चावतात. एक रोम उपटला ना तेवढ्या यातना असतात, तेवढ्या यातना त्या मारताना होता. मग तो जीव असतो ना तो थरथर 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 कापत असतो आपलं मरण आले. पण तो आत्मा त्या जीवाला काय म्हणतो? हे जीवा नको ना रे मला सोडून जाऊ, हे जीवा माझं ऐक ना, तू मला सोडून जाऊ नको ना रे. तू जर गेला, तू ह्या देहात होता म्हणून मी 70 वर्ष जगलो. तू जर निघून गेला तर मला 7 तास सुद्धा कोण ठेवणार नाही. हे जीवा तू नको ना जाऊ. पण बेमान आत्मा असतो, आत्मा हा बेमान असतो, तो आयुष्यभर आपल्या बरोबर राहतो आणि ह्या देहाला सोडून एक ना एक दिवस तो जातो. गेल्यानंतर त्या यमाच्या दरबारातच कुत्र्याचं पुण्य संपलं. पण कुत्र्याचं पुण्य संपल्यावर यम कसे असतात ते बघून आले.
यम कसे असतात ते कुत्र बघून आलं. म्हणून कधी पण बघा, जर त्या गावातली व्यक्ती मरणार असेल तर कुत्र कधीच भुंकत नाही, ती नुसतं इवळत असत. ते का तर यम बघून आलेलं असत, म्हणून ती भुंकत नाही, इवळत, नुसतं इवळत. आणि जो देह जाणार आहे ना त्याला हरीचे आणि यमाचे आणि शिवाचे दूत न्यायला येतात. जो शिवाचा भक्त त्याला शिवाचे दूत नेऊन देत नाही. त्यांनी कधी हरिभजन केलं असेल, कधी कीर्तन केलं असेल, कधी वारी केली असेल, त्या भक्ताला कधीच नेऊन देत नाही. यमाला कधीच नेऊन देत नाहीत. मग आता तो व्यक्ती तर मरणारच आहे, मग जन्माला येऊन काय करायचं? जन्माला आल्यावर आपण काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण हे काही साधन सोपं आहे, अगदी सोपं आहे. सगळे साधना करण्यासाठी खर्च असतो, पण नामस्मरण साधन करण्यासाठी काहीही खर्च नसतो, काहीही. ज्यावेळेस आपण मरणारी व्यक्ती असतो, हा नुसता मायेचा बाजार आहे. नुसतं त्याच्यात नक नक म्हणा कुंत माया जाळी काळाला जवळी ग्रास गुंतून राहू नको. त्या हरीचं भजन कर, पूजन कर. बहीण कुणाची, भाग कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे, कुणीच कुणाचं नाही. मेल्या मागे सर्व राहिले, भाऊ नाही, बहीण नाही, पाठची बहीण सुद्धा नाही, कोणाचेच नाही. शेजाची कामीन आपल्या बरोबर येत नाही. राजा असला ना, राजा त्या राजाला सांगितलं ना माझं दुःख वाटून घ्या, देशीचा राजा तो सुद्धा वाटून घेत नाही. एकाच चक्रपाणी वाचून तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एकाच चक्रपाणी वाचून या अभंगाचं शेवटचं. मी कधी कुठं अन्नदानात पैसे दिले नाहीत, कधी सप्त्यात वर्गणी दिली नाही, कधी पंढरपूरला गेलो नाही. ही त्या व्यक्तीला बसून बसून सारखं आठवत असत. आजपर्यंत मी काय जन्म येऊन केली मी जोडी, अशी घडोघडी चिंता येते आठव. मी सगळं संसारासाठीच कष्ट करत राहिलो, कधी पंढरपूर कसं असतं हे बघितलं नाही, कधी सप्त्यात वर्गणी दिली